काय काय रोडमॅप आहे पुढच्या काळात नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर भाजपचा? आज नागपूर जिल्ह्यातील 27 नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमच्या मतदारांनी आमच्या जनतेने कमळ चिन्हावर मतदान करून आमचे सर्व नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आणावे अशी विनंती मी सर्वांना केली। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचं सरकार डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकसित नगरपालिकेचा जो आराखडा आपण तयार करणार आहोत त्या नगरपालिकेला आपण ठरवलं आहे की 2029 मध्ये नगरपालिकेचा विकास आराखडा मंजूर करण्याकरता 2035च्या नगरपालिका कशा असतील आणि 2047ला नगरपालिका कशा असतील याचा विकास आराखडा कसा तयार करायचा आणि सरकारकडून कसा निधी मिळवायचा याची आम्ही चर्चा केली आहे। शिंदे गटाचा कोरडा अमित शहाच काढणार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य संजय राऊतांनी। शिंदे गटाचा कोरडा अमित शहाच काढतील असं माननीय एकनाथ शिंदेजी एनडीएचे महत्त्वाचे नेते आहेत आणि आमचं नेतृत्व जे आहे केंद्रातलं नेतृत्व मोदीजी असतील अमित भाई असतील एनडीएच्या घटक पक्षांना नेहमीच झुकतं देऊन त्यांच्या नेतृत्वाला बळकट करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलं आहे। त्यामुळे शिंदेजी हे अत्यंत त्या ठिकाणी आमचे एनडीएचे नेते म्हणून एक प्रभावशाली नेते म्हणून त्या ठिकाणी आमचे एनडीएचे आहेत आणि त्यामुळे त्यांना हे जे संजय राऊत वगैरे बोलतात आहे हे वैफल्यग्रस्त मनस्थितीमध्ये जाऊन बोलत आहेत। आमचे एकनाथ शिंदेजी एनडीएचे नेते म्हणून आपल्या राज्यामध्ये आणि देशाचे एनडीएचे नेते म्हणून काम करतात आहे। भाजपचा जो इंटरनल सर्वे आलेला त्यामध्ये 180 पेक्षा जास्त जागा भाजप जिंकत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, तुम्ही असेल, प्रदेशाध्यक्ष असेल, तुमचा जो प्रचार सभांचा धडधावत चालू आहे त्याला मोठा प्रतिसाद राज्यात नाही। महाराष्ट्रातल्या जनतेने शेवटी आम्ही महायुतीमध्ये मोठे पक्ष आहेत, मोठे भाऊ आहात आणि त्यामुळं मोठे भाऊ म्हणून आपल्या महायुतीच्या सर्व पक्षालाही सांभाळत असताना आपला पक्षही त्या ठिकाणी संघटित झाला पाहिजे, संघटनात्मक वाढ झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। आणि आज मला महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे की जसं विधानसभेमध्ये 3,18,00,000 मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलं तर महाराष्ट्रात सुद्धा नगरपालिका नगरपंचायतमध्ये सुद्धा 2/3 बहुमताने 51% मतं घेऊन भाजपा आणि ज्या ठिकाणी महायुती आहे ही जिंकेल असा मला विश्वास आहे। पुढे ढकलण्यात आल्या ते अत्यंत चुकीचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मत मांडलेलं आहे। निवडणूक आयोगाने नेमकं कुठल्या कायद्या अनुसरून हे निर्णय घेतले हेच कळलं नाही असं त्यांचं मत आहे। नाही, बरोबर आहे की ज्या पद्धतीचं निवडणूक आयोगाने शेवटच्या अत्यंत 24 तास पूर्वी 48 तास पूर्वी असे निर्णय घ्यायचे हे अनाकलनीय आहे। खरं तर राज्य निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने निर्णय करणे योग्य नाही आहे। ते कुठल्या नियमात केलं, कुठल्या नियमात बसून केलं त्याचा अभ्यास करावा लागेल। पण हे 48 तास पूर्वी आपण असे निर्णय घेतो ही निवडणूक रद्द करा, ती निवडणूक रद्द करा। मला वाटतं की थोडा निवडणूक आयोगाने ज्या दिवशी 23 तारखेलाच हा जर विचार केला असता, तिथले आरओ असतील, तिथले प्रभारी निवडणूक अधिकारी असतील यांनी जर 23 तारखेलाच जर हा त्या ठिकाणी त्यांचा निर्णय केला असता तर एवढी तारांबळ म्हणजे मतदानाच्या दिवशी सर्व नागरिक जनता मतदार हे निवडणुकीला तयार असताना मतदार आता उद्या मतदान करायला जाणार आहे अशा वेळी असे धक्के देणं काही योग्य नाही। कुठल्या नियमात त्यांनी हे केलं बघावे लागेल। शहाजी बापू यांच्या कार्यालयात एलसीबी आणि निवडणूक आयोगानं तपासणी केली, पाहणी केली। नाही, आता ठीक आहे, ते कोणीतरी तक्रार करतं मग आयोगाला आपलं काम करावं लागतं, हे काही जाणीवपूर्वक होत नाही। तक्रारी होत राहतात, त्यानंतर त्याच्यात काही निष्पन्न होतं नाही होत। त्यामुळं हे कोणी व्यक्तीने केलं असं नाही आहे। म्हणजे आमच्याकडून काही कोणाकडनं आम्ही असं आक्षेप करत नाही, ते काहीतरी तिथल्या लोकल लेवलला झालं असेल तर माहिती नाही। नागपूर जिल्ह्यातही सर्वे जे झाले आहे, सर्वेचे रिपोर्ट्स आले त्यामध्ये बहुतांश नगर परिषद नगरपालिकांमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून येताना दिसतो। नागपूरच्या जनतेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय नितीन गडकरीजी
आणि आम्ही सुरू केलेल्या विकास योजनांवर विश्वास आहे. मी पालकमंत्री म्हणून जे अधिकार मला प्राप्त आहे त्या अधिकाराचा उपयोग नगरपालिकेला करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आता मोठ्या प्रमाणावर जनतेची मागणी आहे, पट्टे वाटप करा, सिटी सर्वे करून द्या. राजस्व विभाग म्हणून, महसूल विभाग म्हणून तेही काम मी करतो आहे. त्यामुळं जनतेला विश्वास आहे. नागपूरची जनता नेहमीच वर्षानुवर्ष भाजपाच्या मागे उभी राहिली आहे आणि त्यामुळं नागपूरमध्ये सुद्धा आम्हीच मोठ्या संख्येने नगरपालिकेत निवडून येऊ आणि 51% मतं घेऊन नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकेल. नगरपालिका निवडणुकीमध्ये कुठेतरी कटुता आली आहे महायुतीमध्ये. ते महानगरपालिकेच्या निवडणुकीत राहू नये यासाठी दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असते. 3 तारखेला निकालाच्या दिवशी कळेल की संध्याकाळी पुन्हा एकदा आम्ही बसू, 4 तारखेला बसू. पण महायुतीमध्ये ठरलं होतं की ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष लढतील त्यावर टीका टिप्पणी न करता मंत्रित्वाच्या भूमिकेतनं निवडणूक लढा. राज्याच्या महायुतीला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या जे काही मतमतांतर झाले, मतभेद झाले असतील याचा काही फरक पडणार नाही. महायुती ही आमची जो समन्वय आहे तो आम्ही पुन्हा करू आणि समन्वयातनं पुन्हा या राज्यातली महायुती टिकवू. नाना पटोले असं म्हणाले की भाजप ऑपरेशन लोटस केल्याशिवाय शांत बसणार नाही. रवींद्र चव्हाण यांचं जे वक्तव्य होतं त्यातनंच होतं आणि येत्या हिवाळी अधिवेशनात ते होण्याची शक्यता आहे. तर नाना पटोले हे जे बोलतात हे खरं तर 200 मतं घेऊन नाना पटोले निवडून आले. त्यांना हे माहिती आहे की आता पुढचा पराभव माझा नक्की आहे आणि वैफल्यग्रस्त परिस्थितीमध्ये नाना पटोले बोलतात आहे. आणि आम्ही काही ऑपरेशन लोटस वगैरेच्या भानगडीत पडत नाही, कधी पडलो नाही. काँग्रेसला लोक सोडत आहेत. नाना पटोलेच्या साकोलीतल्या लोकांनी काँग्रेस सोडली. काँग्रेस पार्टी किंचित होत चालली आहे आणि त्यामुळं नाना पटोले हे ऑपरेशन लोटस काही गरज नाही पडत ऑपरेशन लोटस करायची. माननीय मोदीजीवर, देवेंद्रजीवर लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळं काँग्रेसचे अनेक नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची रांग लागली आहे. 2 तारखेच्या निवडणुकीनंतर आपल्याला दिसेल की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे नगरसेवक हे त्यांचे नेते त्यांना सांभाळत नाही. त्यांचा विसंवाद आहे काँग्रेसमध्ये. कोण सांभाळणार कार्यकर्त्यांना, कोण सांभाळणार त्या नगरसेवकांना आणि त्यामुळं त्यांचा विश्वासच नेत्यावर आला नाही काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकाचा आणि लोकांचा. त्यामुळं नाना पटोलेला भीती वाटतं की निवडणुका झाल्यावर जे काही किंचित काँग्रेस पक्ष राहिला आहे तो सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो पराभव होणार आहे त्या पराभवानंतर काँग्रेस पार्टीमध्ये मोठा खिंडार पडेल अशी भीती नाना पटोलेला वाटतं. म्हणून नाना पटोले असे म्हणतात की ऑपरेशन लोटस होणार आहे. त्यांना त्यांचे कार्यकर्ते सांभाळता येत नाही, त्यांना त्यांचे लोक सांभाळता येत नाही. हा त्यांच्यासाठी दुर्भाग्यपूर्ण आहे. काँग्रेसचे काही मोठे नेते ही मागणी करता, इच्छा आहे त्यांची भाजपमध्ये येण्याचं असं कळतं. 100% यांचा विसंवादच काँग्रेस पार्टी मध्ये लोक सोडतात आहे. नेत्यांचा विसंवाद आहे. कुणाकडे जायचं काँग्रेस पार्टीच्या लोकांनी कळत नाही आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये काँग्रेस पार्टीचे अनेक लोकप्रतिनिधी हे भारतीय जनता पार्टीमध्ये येतील. देवेंद्रजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकसित महाराष्ट्राला साथ देतील आणि मोठ्या प्रमाणावर अशी मोठी यादी भाजपाकडे या ठिकाणी लोकांनी दिलेली आहे. निवडणुकीतील आम्हाला खूप लोक भेटले, आम्हाला भाजपमध्ये यायचं आहे. आम्ही त्याला म्हटलं की बाबा 2 तारखेनंतर आपण चर्चा करू. निश्चितपणे काँग्रेसचे अनेक लोक भाजपमध्ये येणार आहेत. भाऊ, नाना पटोले जे ऑपरेशन लोटसची जे चर्चा केली किंवा दावा केला ते शिंदे आणि अजित पवार यांच्या संदर्भात बोलले. मी तुम्हाला सांगतो ते शिंदे आणि अजितदादाबद्दल नाही बोलले. नाना पटोले काँग्रेसबद्दल बोलले. नाना पटोलेला भीती वाटत आहे की आत्ता निवडणुकीचे निकाल हे जेव्हा काँग्रेसला डिमोरलाइज करणारे असतील, काँग्रेसचं मानसिक संतुलन खराब असणार असतील, तेव्हा मात्र काँग्रेसचे अनेक नेते देवेंद्र फडणवीसच्या मागे उभे राहतील, भाजपाच्या मागे उभे राहतील, विकसित महाराष्ट्राच्या मागे उभे राहतील. ही भीती नाना पटोलेला आहे. म्हणून ते शिंदेजी आणि अजितदादावर त्यांनी तो टाकण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक काँग्रेसला सोडतील अशी स्थिती आहे. नाना नितेश पटोले राणे पाठोपाठ संजय राऊत सुद्धा बोलले की शिंदे सेनेचे 35 आमदार फुटतील. मी तुम्हाला सांगतो, ते काँग्रेस बचाव मोहीम चालू आहे आणि काँग्रेस फुटणार आहे हे भीती नेत्यांना वाटतं, म्हणून त्यांनी अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आता काँग्रेस पक्ष सांभाळावा. लवकरच तुम्हाला काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट झालेली दिसेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.